नमस्कार, मी लतिका। आज आपण काकडीपासून मस्त अशी रेसिपी बनवूया। त्यासाठी बघा ही अशा आकाराची काकडी घेतलेली आहे। याच्यापेक्षा मोठी घेतल्या छोट्या घेतल्या तरी चालतील। स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा। त्याचा बुडक्याचा भाग काढायचा आणि असं चोळायचा थोडासा, असं काढून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीमध्ये। आता आपल्याला ह्याला कापून घ्यायची नाही बघा। हे बघा अशा पद्धतीमध्ये कुटून घ्यायचे आपल्याला। ह्याला बघा मस्त निघाले आतनं कवळे एकदम। ह्याला आपल्याला पूर्ण कुटून घ्यायचे बरं का, म्हणजे एकदम बारीक नाही करायची, आबडधोबड करायचे, असे तुकडे करायचे बघा। बघा अशा पद्धतीमध्ये कुटून घ्यायचं। मस्त असं कुटलं जातं। आता ह्याच्यात आपल्याला टाकायला साहित्य बघा। 3 मिरच्या मी अशा भाजून घेतलेल्या आहेत। मिरच्या, टोमॅटो कसं जाळीवर भाजायचं खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे। जाळी घ्यायची, जाळीवर ठेवून असं भाजायचं बघा। अशा पद्धतीत भाजलेले आहेत। ह्याला पण मी काय करणार, असे थोडेसे तुकडे करते आणि टाकते। आता एक बघा टोमॅटो पण मी अशाच पद्धतीनं जाळीवर मी भाजून घेतलेलं आहे। आता हे पण आपल्याला काय करायचं, असं कुटून घ्यायचं। अशा पद्धतीनं बघा मी टोमॅटो पण ह्याच्यामध्ये फोडून घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं कापून जरी टाकलं तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये ना कुठलीच गोष्ट कापून टाकायची नाही। फक्त टोमॅटो मी भाजायच्या अगोदर एका साईडनं चिर लावून त्याला बघितलं होतं की आतून काय किडकं वगैरे तर नाही आहे ना। आता कधी कधी असतं वरनं चांगलं असतं, आतनं खराब असतं। नंतर मी भाजून घेतलं होतं। तर बघा हे अशा पद्धतीत आता हे झालेलं आहे। मस्त लागतं बरं का अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचे, साईडला काढून घेते। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा चाट मसाला, एकदम थोडंसं आपण टाकायचे काळं मीठ, थोडंसं टाकायचे ह्याच्यामध्ये साधं मीठ, थोडी टाकायची मिरची पावडर आणि थोडीशी टाकायची आपल्याला साखर। खायची साखर मी कुटून घेतलेली, एकदम थोडी टाकायची, 1 चिमूटभर 2 चिमूट जरी टाकली तर चालेल। ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे कोथिंबीर आणि हे परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने बघा असं हलवून हलवून थोडं मिक्स करायचं आणि त्याचे असे बघा छोटे छोटे असे आपण जे कोशिंबीर वगैरे करतो की नाही तसे तुकडे बारीक बारीक झाले पाहिजे, एकदम गाळ नाही झालं पाहिजे। त्यात टाकायचे बघा। हे कच्ची कैरी घेतलेली आहे मी, 1 चमचा घेतलेली, 1 ते 1.5 चमचा जरी टाकली तरी चालेल। आता हे फक्त आपल्याला अशा पद्धतीत थोडंसं मिक्स करून घ्यायचं। कच्ची कैरी टाकल्यानंतर पण बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे, चांगलं मस्त असं झालेलं आहे। आता तुम्हाला सांगते, जेव्हा ही तुम्ही वाटीत वगैरे काढाल का नाही खायसाठी, त्याच्यामध्ये तुम्ही 1 कांदा बारीक कापून जरी टाकला तरी चालेल आणि जरी नाही टाकला असंच जरी खाल्लं तरी चालेल। एक तर छान लागतं ना चवीला, करून बघा। आपण कसं करतो कोशिंबीरचे तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ते कशा आपण सुरीनं वगैरे कापून वगैरे करतो, तर तसं न करता अशा पद्धतीत। आता काकडीचं बघा बाजूची साल नव्हती काढलेली, कवळे, जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची साल पण काढू शकता, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीत मी जसं दाखवले तसं सेम पद्धतीनं करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।